जरंडेश्वर शुगर मिलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हल्लाबोल आंदोलन। दर जाहीर न केल्यास मंगळवारपासून उग्र आंदोलन, राजू शेट्टी यांचा इशारा। राज्यातील खासगी साखर उद्योगात दबदबा असलेल्या चिमणगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल समोर शुक्रवारी सकाळी 11:30 वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर केलेले हल्लाबोल आंदोलन टप्प्याटप्प्याने पेट घेत गेले। ऊस दर जाहीर करण्याबाबत कारखाना व्यवस्थापनाने टाळाटाळ केल्यास सोमवारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर लगेच मंगळवारपासून प्रचंड आक्रोशाने आंदोलन पुन्हा उठवू आणि त्या आंदोलनात मी स्वतः उतरेन, असा थेट इशारा संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता चिमणगाव फाटा आणि कारखान्याच्या गेटकेन प्रवेशद्वारावर आंदोलनाचा भडका उडाला। प्रदेश प्रवक्ते अनिल पवार, सरचिटणीस सूर्यभान जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भुजबळ, अर्जुन साळुंके, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, खटाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय घारगे, शरद खाडे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन विश्वासराव चव्हाण, ज्योतिराम झांजुर्णे, पंडितांना झांजुर्णे, पैलवान अशोक झांजुर्णे आदींसह कोरेगाव खटाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र सुरुवातीलाच वाहनधारक व संघटनेचे नेते यांच्यात चकमक उडाली। काही क्षणातच पदाधिकारी दाखल होताच आंदोलनाने उग्र रूप धारण केले। कारखान्याचे अधिकारी संदीप सावंत व शेती अधिकारी पवार यांनी चर्चेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला। संतप्त कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात घोषणाबाजी करत थेट गेटकेन रस्त्याने प्रवेशद्वाराकडे कूच केली। सुरुवातीला नो एंट्री म्हणणाऱ्या व्यवस्थापनाला क्षणभरात माघार घ्यावी लागली। प्रवेशद्वाराजवळील झाडाखाली ठिय्या देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनावर जोरदार हल्ला चढवला। दुपारी 3 पर्यंत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या। व्यवस्थापन तोंडी आश्वासनांची उजळणी करत राहिले आणि संघटना लेखी पत्रच द्या या मागणीवर ठाम राहिले। प्रांताधिकारी प्रमोद कुदळे आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी सातत्याने समेटाचे प्रयत्न केले, मात्र व्यवस्थापन आणि संघटना यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने वाद वाढतच गेला। अखेरीस प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांनी थेट राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला। शेट्टी यांनी मोबाईल कॉन्फरन्स कॉलवर प्रांताधिकारी कुदळे व संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून कारखान्याला सोमवारपर्यंतची मुदत दिली। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी 17 नोव्हेंबरला आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत जरंडेश्वर मिलने दर जाहीर केला नाही तर मंगळवारपासून आंदोलन धगधगत्या रूपात पुन्हा पेटेल, मी स्वतः त्या आंदोलनात उतरणार आहे, असा इशारा शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात दिला। शेट्टी यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी संघटनेच्या नावाने जयघोष केला आणि हल्लाबोल तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे जाहीर केले। विषय काय असतो जाऊ मग पैसे पैलवान पर काय की तुला सांगतो ऐकत जा तोंड बंद कर जीवनचे पैसे किती आणतो मला काय पुरावा आहे माझ्याकडे आणतो आमचं काय ऊस नाही आम्ही म्हणतोय जीवन शिक्षण काय लागेल व्हिडिओ टाका तयार आहे काय संबंध आहे आंदोलन करायचं नाही का जयवंत शुगरनं 35 जाहीर केला, कृष्णानं 35 जाहीर केलाय, काय अडचण आहे जाहीर करायला, करा ना जाहीर।
काही कारखान्याचं गोदरेशन असतं काय अडचणी आहेत त्या. आणि आमचं मग खुलं आव्हान आहे, आमचा कुठला व्हिडिओ असेल संघटनेचा जीवन त्यांचा स्वाभिमानी त्यानं दाखवावा. काय विषय नाही, काय उगाच दाखवा व्हिडिओ. दूध का दूध, पाणी का पाणी करू द्या. मोकळा आरोप काय करायचं.
जरंडेश्वरला त्याच्याप्रमाणे तुम्ही करा ना. तुम्ही बेकायदेशीर वागता का नाही आणि लॉ अँड ऑर्डर कुणाची आहे? तुम्ही खराब करता लॉ अँड ऑर्डर. मग लॉ अँड ऑर्डर बनवता कशाला? राजीनामा घ्या त्यांचा. विश्वस्त मंडळातलं कायदे मंडळ आहे काय पडाल तुमच्याच पायाला लागेल पण बघायचं चालूच करायचं. आणि ते लिडिंगच्या 2 दैनिकामध्ये काय आहे तुम्ही मिटिंग म्हणताय, मिटिंगची वाट बघत असता का आतापर्यंत अर्ज करायला? तोपर्यंत थांबवा ना. मिटिंग सोमवारी शेतकऱ्यांनाच आहेत का? कारखान्याला नियम पायदळी तुडवलेलं चालतंय का? मॅडम परवाना काही नाही. तक्रार नाही. आम्ही 17 तारखेपर्यंत आज 20 दिवस झाले कारखाना तुम्ही सुरू केलाय. आम्ही मिटिंग पर्यंत थांबतो. तोपर्यंत तुम्ही थोडी थांबवा, गावात थांबवा, सगळं थांबवा. या बाबा या. एका एका बोला, एका एकानं शांततेत बोला. म्हणून आलोय. आम्ही आमचा वेळ तुम्हाला सांगते, आम्हाला माहिती नाही. कारखाना चालू करायचा माहिती आहे तुम्हाला दिवस फक्त तरच जाहीर करायचे. तुम्ही देताय का लगेच? देत नाही ना. तर काही करायला पाहिजे. तुम्ही चोरी करताय असं आमचं मत आहे. आम्ही सांगतोय तुम्हाला हे आमचा आम्ही का डोळ्या ऊस चोरतेची या मी सांगतोय तरी तुझ्यावर कारवाई होत नाही. साहेब मागचं जीवन आहे की काही नव्यानं कारखाना नाही झालेला. त्याचं लायसन्स तुम्हाला सगळं रूल माहिती आहे. रूल प्रमाणे जा ना. आमचं कुठं मान्य नाही बाकीचं काय. तुम्ही कायदेशीर वागाल, तुम्ही बेकायदेशीर वागाल. उद्या नुसतं असं म्हणाल उद्या आम्ही चालतोय का? नुसतं एखाद्या परवाना राज्य शासनाकडे दिला आणि आम्ही दारू विक्रीत चालेल का? विचारा कुठल्या बी अधिकाऱ्याला विचारा. चालतं का? राज्य उत्पादन शुल्क नुसतं अर्ज करतो मला दारूचा परवाना मिळावा आणि मी काय बरं, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही त्यांना पत्र दिलंय, साहेब आम्ही कायदा सुव्यवस्था राखून आम्ही आमची भूमिका वाटतो आणि कायदा सुव्यवस्था बिघडणारच नाही. आणि मग तुमच्याशी ऑब्जेक्शन घेतोय संपलं. सगळं साहेब बरोबर आहे का? आम्ही तुम्हाला दिसतं कायदा सुव्यवस्था राखायला मदत करतो. कुठेही वाहतूक अडवत आम्हाला फक्त कारखान्याच्या आतमध्ये जाऊन चर्चेला बघा. तुम्ही थांबवा का? तुम्ही 17 तारखेपर्यंत म्हणताना थांबवा. कारण तुम्ही आता बेकायदेशीर कायदा काय सांगतो मला सांगा साहेब. कसं आहे, ही जी धंदा करणारी पोरं आहे, कोण म्हणतो? शेतकऱ्याचीच पोरं आहेत त्यांचं. त्यांचं काय सांगू नका. धंदा करणाऱ्यांची काय अडचण नाही. कारखान्याच्या बाजूला तुम्ही बोला. 500 रुपये घेतल्याशिवाय बाहेर निघत नाही. 500 रुपये घेतल्याशिवाय दर ठरवलं नाही. वाहतुकीचा दर ठरवलं. तुम्ही शेतकऱ्यांची पोरं आहेत का नाही? वाहतुकीचा दर ठरवला का? वाहतुकीचा दर ठरवला का? मग काय ठरवला? त्यांना मी सांगा की असं तुमचा पगार न ठरता तुम्ही काम करताय का? तुमचा पगार न ठरता तुम्ही काम करताय का? मी काय म्हणतो ते तर ऐका. ही जी पोरं शेतकऱ्याची आहे, धंदा करते, तिने टोळ्या त्याची इन्व्हेस्टमेंट केली. मग समजा ती जर अडचणी झाली, त्याची घरदार आणून त्याची वेळ आली, मग तिने यंत्रणा आणल्यावर बसून येऊ शकत नाही ना. त्याची भेटी तुम्हाला होती. तुम्ही जबाबदारी घ्या ना. 18 महिने आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो. 18 महिने आमचं घर जळलं तर जळू द्या. मग तुम्ही तसंच म्हणणार. तुम्ही काय म्हणताय? वाहतूकदारांना आम्ही आधी आजपर्यंत चांगला दर दिलाय. 18 महिन्याचा शेल काऊच घेऊन येत आहे. अहो खोडवा निडवाटला तुम्ही बाजूला बेगता शेल काऊच घेऊन येत जिल्ह्यात तुमचा का फक्त पावसाळा आहे. करायला तुम्ही बिदरी सोबत करा ना. तुम्हाला कशाला सांगताय जिल्ह्यातलं? राज्याचे मंत्री आहेत, जिल्ह्याचे मंत्री नाही. कुठल्या कलेक्टरचा अहवाल आम्हाला देऊ नका. आधी ऐका तुम्ही कुठल्या
कुठल्या अर्ज नाही आहे कुठली निवेदन तुम्ही परवानगी मागता निवेदन पोलीस प्रशासनाने निवेदन दिलंय कायदा सुव्यवस्था नाही ना थांबत नाही ना आम्ही तोपर्यंत थांबत नाही आम्ही तोपर्यंत पण तेव्हा कारखाना 25 दिवस झालं कशासाठी चालू केला आणि कलेक्टर ऑफिसला कुठल्या मीटिंग जाहीर होत नाही शासनानं जे तुम्हाला ऐकून घ्या साहेब ऐका कलेक्टर साहेब त्यात पैसे कमी दिले तर तुम्ही देणार का कृष्णाचे एवढं पोपवत वर्धनीने जाहीर केले का साहेब तुम्ही का करत नाही काय करत नाही घेऊन चालू करायला पाहिजे मीटिंग मध्ये सांगतात आम्हाला की आम्ही 3300 दिलाय संपला विषय तसं तुम्ही आज सांगा आम्हाला तुम्ही मॅनेजमेंटच्या बिगर परवानगीनंच गाळप चालू केलंय का मीटिंग झाली का नाही आम्ही जर निर्णय घेऊ शकत नसेल तर जो निर्णय समाधानकारी आहे त्यांना इथं बोलवा आम्ही इथं हलणार नाही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुमचा रोल काय आहे मला सांगा तुमचा परिचय सांगा म्हणजे आम्हाला तुम्ही कोण आहात कोण आहे परिचय आपला सांगा आम्हाला व्यवस्थित सांगा आम्ही व्यवस्थित ऐका आम्ही कणसे साहेब 2 मिनिटं का कणसे साहेब क्षीरसागर साहेबांना येऊन भेटून कारखाना 2 दिवस चालवायच्या आधी 1 तारखेच्या आधी तोंडी सूचना केली होती की तुम्ही विना परवाना गाळप परवाना कारखाना चालू करताय दर जाहीर केल्याशिवाय तुम्ही करू नका कायदा तसा सांगतो आणि तुम्ही मंत्री महोदय तुमचे आहेत तुम्ही तरी कायदा पाळा म्हणजे जिल्ह्याला शिस्त लागेल तुम्हाला 20 दिवसापूर्वी तोंडी लेखी रेकॉर्डेड आहे माझ्याकडे ते सगळं सूचना करून सुद्धा तुम्ही पाळलेली नाही पोलीस प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही पत्र दिलेलं आहे आणि कायदा सुव्यवस्था राखून हे आंदोलन करणार आहे तुम्ही मात्र आमची फक्त रास्त मागणी आहे की त्यांनी नियमामध्ये बसवून जे काही शेतकऱ्याची रास्त मागणी आहे दर जाहीर करावा वाहतूक सुरळीत चालू राहील आम्ही कुठलाही अर्थ मागणार नाही अडेलतट टुकाणाची भूमिका घेतली तरी मात्र उग्र आंदोलन या ठिकाणी होणार त्याला पूर्णपणे जबाबदार पोलीस प्रशासन असेल 100 रुपये कमी दिले 111 रुपये कमी दिले तुम्ही मग म्हणलं नाही की जिल्ह्यात जिल्ह्याचं सांगू नका कारखान्याचे मालक राज्याचे नेते त्यांनी या राज्याला आदर्श घालून द्यावा आणि राज्याला अग्रेसर द्यावा जिल्ह्याचं कौतुक आम्हाला सांगू नका बाकीच्या जिल्ह्यातल्या कारखान्यांनी आठवडा झाला दर जाहीर केला तुम्ही का नाही केला अजून दर जाहीर सगळ्या जिल्ह्यात त्याचं कारण असं आहे की आपण कुठलाही दबाला ऊस आणत नाही उभारतो पाहिजे मग असं काय म्हणतं एफआरपी म्हणजे तुम्ही कुठेतरी घोषणा करत असता असं ते बार पाहतो साहेबांच्या मीटिंगवर आमचा का भरोसा राहिला नाही हंगाम चालू झाले बघा गेल्या वर्षी प्रशासनानं एक सोडून 2 मीटिंग घेतल्या बरोबर आहे का पहिला आपल्या मीटिंगला डिस्कस कधी चर्चेला आम्ही आलो नव्हतो आज यावेळेला प्रशासनानं डिलेपणा केला ही वन साईड एका साईडला तुम्ही मंत्रिमंडळ एका बाजूला असलं की ते कलेक्टर साहेब त्यांच्या ऐकण्यात असतील तेव्हा नसेल घेतली मीटिंग तर कलेक्टर साहेबांच्याकडे आपला वाद मिटत नसला तर वाद काय आहे तुम्हाला ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने त्याच्याप्रमाणे तुम्ही वागत नाही एवढंच भांडण आहे भांडण काय आहे तुम्ही जर तुमचे गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता तुमच्या कारखान्याच्या बाबतीत तुमची रिकव्हरी दाखवली 8 रिकव्हरीला जर 32 रुपये दर देता येतो 12.5 रिकव्हरीला दर किती पाहिजे 4,500 रुपये तर दर पाहिजे आपण कमी संघटनेचा
घेतल्याशिवाय राहत नाही. अरे ऊसाचा दर जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो. अरे या जनतेश्वर प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. अरे या जनतेश्वर प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो. अरे ऊस आमच्या हक्काचा, शेतकरी संघटनेचा अरे कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अरे ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो. अरे ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. ह्या माणसाने सांगितलं तर मी आणणार, तर शंका नाही, माणसाला माहिती आहे. का हो? हा घ्या घ्या. तत्पर म्हणा फक्त. मी काय बोलतोय ते दिसून नाही म्हणून मास्क घाल. अहो तिकडे उठणं लावून आंघोळ आहे, इकडे काय करायचं? घेतल्याशिवाय राहत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जय हो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. खासदार शेट्टी साहेबांचा विजय असो. एकच गट्टी, राजू शेट्टी. एकच गट्टी, राजू शेट्टी. अरे दर जाहीर न करता कारखाना चालू करणाऱ्या राज्याच्या प्रशासनाचं करायचं काय? अरे बघताय काय? सामील व्हा. बघताय काय? सामील व्हा. बघताय काय? सामील व्हा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. एकच गट्टी, राजू शेट्टी. एकच गट्टी. राजू शेट्टी. अरे ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे दर जाहीर न करता गाळप करणाऱ्या चंद्रेश्वर प्रशासनाचा, धिक्कार असो. चंद्रेश्वर प्रशासनाचा, धिक्कार असो. शेतकरी एकजुटीचा, विजय असो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. सावलीत तर बसू दे की. सावलीत तर बसू द्या. का तुम्हाला अशी भीतीच वाटते आमची?
ऐका अजिबात ऐकणार नाही. 25 दर जाहीर करा नाही तर गोळ्या घाला शेतकऱ्यांना. तुमचं समाधान होईल याच्यावर. नको बाहेर बसतो काय असेल ते सगळ्या समोर शेतकरी संघटनेनं खोकी घेतली पाहिजे. शेतकरी संघटनेचा एकच गट्टी. शांततेच्या मार्गानेच आम्ही हे करणार आहे. आम्ही इथं घराच्या संदर्भात ती काय सांगते ती सगळ्याची ऐकू द्या. सावलीला बसतो त्यांच्या सगळ्या मीटिंग संपून येऊ द्या. आमची काही गडबड नाही. येतील तेव्हा आज तर कोणी जाणार नाही. ठरवणार वेळ जर जाहीर करायचा नाही ना आम्हाला जाऊ दे ना. त्यांचं तुम्ही कशाला सोडता आम्हाला ही आम्ही कायदा सुव्यवस्थेची काळजी घेऊ. बाळासाहेब थोडी रिक्वेस्ट, हंबल रिक्वेस्ट आहे. कायदा You are here to maintain law and order, basically. You are not here to become a spokesperson of कारखाना. बरं ठीक आहे, बोला बोला तुम्ही बोला. तर तुम्ही आमची काय भूमिका मांडता बघू, त्याच्यावर चर्चा करू. काय असेल ते असेल. काय असेल तुमचं असेल इथपर्यंत आतमध्ये जायचं असेल त्या कारखान्याचं त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांची जी काही 2-4 लोक असतील ते काय असेल त्यांना तुम्ही मगाशी जे बोलले ना की बाबा तुम्ही आत काही बोलवलं नाही आम्हाला. आता त्यांची 2-4 लोक तुमची जी काय असतील तुम्ही या आणि बरोबर मी स्वतः येईल. मी प्राण साहेबांशी पण बोललेलो आहे. आता कसं असतं तुम्हाला सांगतो जे काय तुम्ही आता सगळे तुमचे अनुभवी लोक आहेत जे काय त्यातला मी सांगणं योग्य नाही. पण महसूल प्रशासन म्हणजे कलेक्टर साहेबांचा प्रतिनिधी इथं कोणतरी पाहिजे होता की त्याच्यासमोर जी काही चर्चा होईल काय त्याला कोणतरी कायदेशीर सरकारी माणूस साक्षीदार होईल असं काहीतरी पाहिजे होतं. तुम्ही चर्चा करणार ते काहीतरी बोलणार त्याच्यापेक्षा बेस्ट जे काय असेल ते आपण मी प्राण साहेबांचं कारण तुमच्या वतीने पण एका प्राण साहेबांशी एकदा बोलून घ्या. कलेक्टर साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत आणि मला असं वाटतं की तुमचे जे काही 4-5 जण जे असतात जे काय असतील ते त्यांना ते आपण घेऊन जाऊ तिथे मी स्वतः येतो. आणि त्यांनाही मी मागाशी आता फोन करून सांगितलं की बाबा विनाकारण तो काही विषय वाढू नका. ते काय असेल त्यांना ती काय प्राण साहेबांच्याकडे बोललेलं आहे. मला असं वाटतं की मी स्वतः बोलण्यापेक्षा ते तुम्ही पण तुमचा एक प्रश्न त्यांच्याशी मांडा काय आणि तुम्ही प्राण साहेबांना घेऊन तुमचे काय असेल 5-6 जण 4-5 जण जे असतील ते घेऊन आपण त्यांच्याशी बोलू. जो काय विषय होईल तो विषय तुमचा निर्णय. कारण त्या मीटिंगमध्ये मी काय नसणार आहे. बरोबर साहेब, एक मिनटं बघा. तुमचं म्हणणं असं आहे कायदा सुव्यवस्था तुम्ही योग्य बोलताय. आमचं मत काय ज्यावेळेला दर जाहीर करायचा असतो त्यावेळेला लिगल प्रोसिजर ह्यांनी फॉलो करायचे. हो साहेब त्यांनी कधी तोडलाय आमचं काय म्हणणं. आम्ही त्यांनाच फक्त म्हणतो की तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला कलेक्टर नको, तहसीलदार नको, प्रांत नको. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर चाला. त्यातला एकही दगड इकडे होणार नाही जे आम्ही जबाबदारी घेतो. साहेब पहिल्यांदा अटक मला कराय काय प्रॉब्लेम झालं तर प्लीज तुम्ही ऐका. आम्ही काय म्हणतोय अटकेचा विषय हा विषय वेगळा आहे. हा नंतरचा विषय. माझं काय म्हणणं आहे की हा त्यांचा जे काय गेट आहे त्या गेटमध्ये मी तुम्हाला काही घेऊन जाऊ शकत नाही. आलं का लक्षात. कारण तो अधिकार ऐकून घ्या तो अधिकार मला नाही. मी पहिली गोष्ट कारण ते त्यांचा कारखाना आहे. कारण त्यांची कमिटी किंवा त्यांचे जे काही लोक आहेत आता इथपर्यंत मी काही बोललो नाही तुम्हाला. कारण हा कसं एकदम एक करोड काय कोणी कारखान्याच्या मध्ये हा त्यांचा विषय काय असेल तर कारखान्याच्या लोकांनी त्यांनी आम्हाला जो निरोप दिलाय मला सांगितलं किंवा त्यांचे 4-5 लोक आहेत ते घेऊन आपण चर्चा. तुम्ही कन्व्हिन्स करा. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा. मी करतो ना की सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर चर्चा झाली पाहिजे. ऐका हवं तर नाहीतर एक चांगल्या सभागृहात तिथं बसू म्हणा. आम्ही ऐका हा शब्द देतो कुठेही गालबोट लागणार नाही. बरोबर आहे ना. 100% बरोबर. हे जे मानसिक खच्चीकरण करतायत ना ते पहिलं पराभूत करायचं आहे. सभागृहात बसा नाही कुठेही बसा तो विषय नाही. पण तो जो काय निर्णय आहे त्यांचा विषय वाटल्यास तुम्ही काय बोलले होते की आमच्या तुम्हाला ऑफिसमध्ये आम्हाला घेऊन जा. पण आम्हाला याचा अर्थ काय आम्ही निवेदन तर 1 तारखेला आम्ही तुम्हाला काल जे निवेदन दिले ना जीवन शिर्केने ते फक्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी. संघटना आली म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आम्ही दंगाच करायला होतो. काय करा ऐकून घ्या कोण असतील ना त्यांना सगळे एकतर सगळे बाहेर या आम्ही सगळे आणि निर्णय जे घेणार आहेत का नाही अधिकारी भूमिका मांडलेली आहे. आम्ही तुमच्या गोष्टीला अजिबात विरोध करत नाही. तुमची जबाबदारी आहे इथं सगळ्यांना
फक्त आमची विनंती एवढीच आहे. त्यांचे जे विषय आहेत ना काय त्यांचे विषय काय आहेत बाबा ते त्यांना कुठे सभागृहात ती मिटिंग घ्या किंवा त्यांचं सगळ्यांसमोर चर्चा होऊ दे. नाही सगळ्यांचं मी जाणार नाही. सगळ्या पुढे चर्चा होईल. सर्वांच्या पुढे चर्चा झाली पाहिजे. त्यांचे 2 जण आहेत, त्यांचे 2 जण बाहेर येऊ द्या. आम्हाला ज्यांनी नाही आत घ्यायचं त्यांना बाहेर येऊ द्या. फक्त रिस्पॉन्सिबल असावी ते. काय होतं माहितीये का? आणि ऐका, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, कुणाची मत पानवत नसेल, क्लॉक फिरवला नसेल तर घरी फोन करून सांगा. दराचा डिक्लेअर झाल्याशिवाय इथनं कुणीही जाणार नाही. तुम्ही सगळे गेला तरी स्वाभिमानीचं एक पात्र इथनं जाणार नाही. कुठलंही गोंधळ न करता आंदोलन इथंच होणार. म्हणजे बैठा आंदोलन होईल. अरे पाणी सुद्धा आणि घेऊन आले तुमची कान काय पाणी मोठ्या माणसं करताय म्हणजे तुमची कान पाहिजे होती. आले शेतकऱ्यांना पाणी द्या बघा. आंदोलनामध्ये पुढे काय व्हायचं ते उद्या. काय नाही एक मिनिट साहेब, गेल्या वेळेला गेल्या 2 वर्षापूर्वी आमचा उपजे दाखल केलेला रस्त्यावर वास्तू काढवली मार्केट यांनी प्रॉब्लेम होता पावसाचा. रस्त्यावर हायवे जाम झाला तेव्हा झोपले होते का? तेव्हा कायदा सुरक्षा नव्हती का? 2 दिवस रस्ता जाम होता हायवे. गेली 15 दिवस कशाला आपल्या माणसासाठी सांगायचं. गेल्यापूर्वी ऊसाचे दर जाहीर करा, परंतु कोणीही तोंड उघडायला तयार नाही. आज कोल्हापूर भागामध्ये तिथं ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली, साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं केली. तिथले बरेचसे कारखानदार बोलून मोकळे झाले, आकडे सांगून मोकळे झाले. 3751 ची मागणी आपली होती आणि आम्हाला वाटलं होतं किमान ह्या वर्षी तरी दंडेश्वर कारखाना स्वतःहून म्हणेल की बाबा माझा हा दर आहे. पण नेहमीप्रमाणे एरिया माझ्या मागल्या तसं प्रत्येकानं एकमेकाच्या आड लपायचं आणि त्यानं म्हणायचं ह्यो काय म्हणतोय, ह्यानं म्हणायचं तेव काय म्हणतोय, कोण काय म्हणतोय, त्यापेक्षा तुला किती परवडतंय हे आम्हाला सांग, मग आम्ही ठरवू की तुम्हाला ऊस द्यायचा का नाही. हे न सांगता आतापर्यंत चोरासारखं प्रत्येक जण असंच पद्धत करायला लागले आणि म्हणून आज आम्हाला इथं यावं लागलंय. आम्हाला काय इथं येऊन इथं काय मजा करायची नाही, काय इथं मातीत बसायची हौस नाही. आम्हाला एकच अपेक्षित आहे की तुम्हाला जे काय दर आता आणि आम्हाला दर मात्र सांगायचं नाही. जगाचा एकमेव असं आहे की दर न सांगता वस्तू घेऊन जाताय आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडून शांततेची अपेक्षा करताय. मला ह्या प्रशासनाला सांगायचं आहे की तुम्ही आमचा अंत बघू नका. की असं वाटत असेल की काय मुठभर लोक येते ते, परंतु आजच बघितलंय कर्नाटकमध्ये त्या कारखान्यावर जवळजवळ 50 शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पेटवले. आम्हाला ही भूमिका घ्यायची नाही, परंतु तुम्ही ह्यातून मोकळं करा. कारण आम्ही इतके दिवस वाट बघत असताना गेल्या वर्षी सुद्धा 3-3 महिने तुमची आम्हाला ऊसाचे पैसे मिळाले नाहीत. आमचं सगळं ह्याच्यावर चालतंय आणि तुम्ही मात्र खुशाल अगदी मुख गिळून गप बसणार असाल तर हे चालून देणार नाही. आणि म्हणून तुम्ही सरकारमध्ये आज एका प्रमुख पदावर आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि असं असताना जर इथल्या शेतकऱ्याला एक काहीतरी दिलासा द्या. आज मला वाटतंय जेवण शुगरने दर जाहीर केलाय, 3500 रुपये सांगितलं नाही. आमच्या इकडे खटाव तालुक्यामध्ये गोकुळनं 3300 रुपये जाहीर केलाय. मग हे सगळे होत असताना तुम्ही कशासाठी लपताय?
जवळजवळ 25,000 27,000 मेट्रिक टनाला चालणारा एवढा मोठा अवाढव्य कारखाना आणि ह्या जर तुम्ही सांगत नसाल तर मात्र चालून देणार नाही. म्हणून आज ही फक्त सुरुवात आहे की तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला सांगितलंय, परंतु तुम्ही आमची वाट बघू नका की काहीतरी विपरीत घडण्याची. तर आमचे काय हे जे काही वाहतूकदार असतील ते शेतकऱ्याचीच पोर आहेत, तोडणारी शेतकऱ्याची पोर आहेत. परंतु जर दर न ठरवता जर तुम्ही नेणार असाल तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. आणि म्हणून आज तुम्ही आम्हाला काय तो शब्द द्या, मला 1 दिवसात देतो 2 दिवसात देतो आत्ताच सांगतो, परंतु तो शब्द घेतल्याशिवाय आता मी इथनं माघार घेणार नाही. कारण सगळा चरितार्थ आमचा त्याच्यावर चालतोय, आमचं वर्ष याच्यावर चालतंय, आमच्या मुलाच्या फी असतील, डॉक्टर असतील, सगळ्या घराघराचा सगळा प्रपंच याच्यावर चालतोय. आणि इतक्या दिवसानंतर सुद्धा आम्हाला आज दुकानदाराच्या उधाऱ्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी आहेत. आणि हे माहीत असून सुद्धा सरकार आमचा जो शासनाचा कायदा आहे 15 दिवसाच्या आत आम्हाला ऊसाचे पैसे देणं गरजेचं आहे, हा सुद्धा तुम्ही पायदळी तुडवत आहे. आणि त्यामुळं आता इथून पुढे मात्र आम्ही स्वस्त बसणार नाही, एवढंच तुम्हाला आजच्या निमित्तानं सांगतोय. आणि लवकर आज जंडेश्वर कारखान्यावर जमलेल्या माझ्या तमाम शेतकरी बंधूंनो, अतिशय तळमळीनं मोठा फौजफाटा घेऊन प्रशासन आले. असे सर्व प्रशासकीय अधिकारी, कारखान्याचे सर्व कर्मचारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी, आमच्या वेदना जाणून घेण्यासाठी सगळे पत्रकार बंधू अतिशय प्रेमापोटी आलेले आहेत, अतिशय निरपेक्ष भावनेने या ठिकाणी आले. त्यांचं सगळ्यात प्रथम मी आभार व्यक्त करतो. सकाळीच सन्माननीय राजू शेट्टी साहेबांचा, पवार साहेबांचा फोन झाला की आज कोल्हापूर भागामध्ये बघतोय आपण रात्रीत 101 यार्डातल्या वाहनांचा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दर न जाहीर केल्यामुळं किंवा प्रशासनानं सकारात्मक पाठिंबा न दिल्यामुळं ही वाहनं पेटली गेली. म्हणून कदाचित ही यंत्रणा एवढी सजग झाली असली तरी गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्या विना मड्याला आता उपाय नाही. ज्यांच्याकडे न्याय मागायचा ते प्रशासन या प्रस्थापितांची बाजू घेऊन आमच्या समोर येऊन आम्हालाच अडवतंय. ज्यांनी आम्हाला मायेचा आधार दिला पाहिजे, थोडंसं आम्हाला पांघरून घालायला पाहिजे, ते म्हणतायत बाहेर गेटच्या तिकडे लांब बसा. ज्यांच्या घामातून, ज्यांच्या रक्तातून हा कारखाना उभा राहिला त्या भूमिपुत्रांनी मगाशी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, राजू शेळकेंनी, ज्यांच्या जीवावर कारखाना उभा राहिला त्याच भूमिपुत्रांना आज जर तुम्ही पायदळी तुडवण्याची भाषा करत असाल तर मात्र हा शेतकरी शांत बसणार नाही. आणि म्हणून माझं प्रशासनाला विनंती आहे, पोलीसवाले सगळे साहेब, जगदाळे साहेब, तुमच्या खांद्यावर लागलेल्या चांदण्याला देखील घामाचा वास येत असेल, त्या चांदण्या काय कुठल्या कारखान्यामध्ये गाळून तिकडे तुम्हाला मिळालेल्या नाहीत. आणि ज्या संविधानानं तुम्हाला ही वर्दी दिली त्या संविधानानं फंडामेंटल राईट मध्ये सांगितलेलं आहे की या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. शांतपणे संयमानं आम्ही आमच्या रास्ता मागण्या घेऊन आलो. प्रशासन आमच्यावर दाटी करतंय, बळजबरी करतंय, बाहेर थांबा, उग्र आंदोलनाला वळण लावू नका, हिंसा करू नका. अरे ज्यांनी महिना झाला या कारखाना इलिगली चालू केलाय, कायदा पायदळी तुडवून केलाय, त्यांना तुम्ही विचारला का प्रश्न? मला साहेब कदाचित ते तुमच्या पीएसकेल मध्ये येत नसेल किंवा तुमच्या वरिष्ठांच्या कदाचित ते सगळ्या गोष्टी अंतर्गत असतील, परंतु माझं तुम्हाला नम्रपणे विनंती आहे, तुमच्या खाकीला येणारा घामाचा वास आणि या शेतकऱ्याच्या कष्टातून येणारा घामाचा वास, या वासामध्ये कुठेतरी साम्य आहे. तुमचाही अर्धा 15 भाग कोणतरी शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्याविषयी थोडीशी तळमळ मनामध्ये ठेवा आणि मग आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज बनवून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही दांडक्याची भाषा करा. अरे आम्ही काय मागणं, काय हत्यारी घेऊन आणि अतिरेकी म्हणून या देशामध्ये आलोय का? आज कारखाना जिल्ह्यामध्ये अग्रेसर 20 लाख मेट्रिक टनाचं गाळप करतो, नाही दिला ऊस आम्ही तर काय एरंड गाळचाल का? हा प्रश्न विचारायला आम्ही कारखान्यावर आलो. अरे सांगा आम्हाला बिर्ला वाटा टाटा कुठं आहे रे? सांगा या धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे रे? याच कारखान्याचे मालक हजारो कोटी रुपयाचा टॅक्स सरकारचा बुडवला, त्यावेळेस तुमच्यामधला प्रशासकीय अधिकारी का नाही जागा झाला? अरे तो आलेला टॅक्स माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या घामातून येतोय. माझा बाप तिकडे दिवसभर राबतोय शेतामध्ये, 18 महिने तिथं घाम गाळतोय, तेव्हा तुमच्या कारखान्याची चिमणी पिटते. ह्याच्याविषयी आम्हाला प्रश्न विचारताना साहेब तुम्ही सांगितलं मी इथलाच आहे, याच भागातला आहे. आमची तुम्हाला विनंती एवढीच आहे, कारखान्याच्या गेटवर आम्ही ठराविक शेतकरी येऊन जर तासभर रस्ता अडवला तर तुमच्या प्रशासकीय सगळ्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण होती, कायदा सुव्यवस्थेच्या अडचण निर्माण होत्या. अरे 2 दिवस तिकडे वाहनं रस्त्यावर सगळी लागली होती, कोरेगाव पर्यंत जाम होता, सातारपर्यंत. कुठे गेला होता कायदा तुमचा? आणि मग या देशामध्ये जर न्याय मागणाऱ्यांना तुम्ही पायदळी तुडवणार असाल आणि आरेरावीची भाषा करणार असाल
तर या घराघरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांची भूमी आहे. भगतसिंगासारखं आम्हाला हत्यार हातामध्ये उचलायला भाग पाडू नका ही विनंती करायला आम्ही तुम्हाला आलो. काय सांगताय तुम्ही झाडाखाली बसा बाहेर जाऊन म्हणून? जो कारखाना शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांनी ऊस दिलाय म्हणून कारखान्याचे धुरांडा इथं चालू आहे साहेब. तुमच्या खिशामध्ये येणारा पगार सुद्धा या शेतकऱ्यांच्या खिशातून येतोय. नाही चालला कारखाना तर कुठून जाईल पगार? एवढीच विनंती या ठिकाणी करतोय. तुमची माफ काढायला इथं आलेलो नाही, पण तुमच्यामधला सुद्धा शेतकऱ्याचा स्वाभिमान थोडासा जागवा. आणि इथं आलेल्या शेतकऱ्यांना, आमच्या सगळ्या नेते मंडळींना, पवार साहेब मगाशी भूमिका मांडत होते, आमचे राजू शेळके भूमिका मांडत होते, जीवन शिर्के आहेत, साळुंके साहेब आहेत, सगळे जाणते बघा की धोतर पटकवाली माणसं आहेत, कपडावर टिळा लावून माणसं आलेले आहेत. तुम्ही काय सांगता हिंसा करणार आहेत? मग सगळ्या भगिनी आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनातल्या. आम्ही कुठल्या अंगाला इकडे हिंसा करण्यासाठी आलेलं दिसतंय का तुम्हाला? मग आम्ही हिंसा केल्यानंतर तुम्ही आमच्यावर कारवाई करणार आहे का? मग आम्हाला आज करणार आहे का? त्याच्यापेक्षा एकच करा. सन्मान्य राजू शेट्टी साहेबांचा मेसेज आहे, जिल्ह्यामध्ये तुलना न करता या कारखान्याचे मालक या देशाच्या संविधानिक पदावर प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. आमची अजित पवार साहेबांना विनंती आहे, त्यांनी या राज्यामध्ये चांगला पायंडा पाडून द्यावा. तुलनाच करायची आहे तर तिकडे बिदरी कारखान्यासोबत करा, दालमिया सोबत करा. तिकडे जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगू नका की यांच्यापेक्षा आम्ही चांगला दिला. तुमचाच कारखाना सोमेश्वर माळेगाव, तुमच्याच हा 3600 रुपये दर दिला आणि कशासाठी तुम्ही आमची वाहतूक? आमची विनंती आहे, 18 महिन्याचा ऊस तुम्ही शेलका ऊस घेऊन येताय, चांगल्या रिकव्हरीचा ऊस आणताय, चांगली किंमत दिली म्हणून आमच्यावर मेहरबानी तुम्ही करत नाही. त्यामुळे तुम्ही 4दा आम्हाला सांगू नका की आम्ही सगळ्यांपेक्षा चांगला दर देतो. तुम्हाला तुलनाच करायची आहे तिकडे कर्नाटकातल्या कारखान्यांसोबत तुलना करा ना. स्वतः चेअरमन आहे तुम्ही, मग काय? हा दुजाभाव न करता जरंडेश्वर कारखान्यानं सध्या आता या घडीला कोण निर्णयक्षम अधिकारी असेल तर पुढे यावा. त्यांनी आम्हाला लेखीमध्ये जे काय आहे ते राजू शेट्टी साहेबांच्या मेसेज प्रमाणे या ठिकाणी आमचं जे काही नेते मंडळ आहे त्यांना शब्द द्यावा. लेखी स्वरूपामध्ये जी काय विषय आहे तो तुमचा मांडावा आणि दर जाहीर करावा, तरच इथं कारखान्याच्या पुढे टायर चालतील. नाहीतर हे टायर पेटवायला आम्ही कमी करणार नाही, आधीच सांगतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. एकच गट्टी राजू शेट्टी. यांचं स्वागत करतो. आता सगळ्यांच्या संदीप सावंत ऑफिस सुप्रिटेंडेंट आहे मी सध्या. आता तुमच्या सगळ्यांच्या भावना आम्ही ऐकलेल्या आहेत. त्या भावना आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो. सध्या आता इथं मॅनेजमेंट व्यवस्थापन वरिष्ठांची इथे उपस्थित नाही आहेत, पण ह्या भावना आम्ही सर्व या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो आणि यातून योग्य त्या चांगला निर्णय जरंडेश्वर प्रशासन नेहमी घेत आलेला आहे. इथून पुढेही शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय जरंडेश्वर प्रशासन घेणार असं मी तुम्हाला शब्द देतो. लवकरात लवकर बंद करा साहेब. तुम्ही गाडीत बसून आला होता, आम्ही उन्हामध्ये सगळ्या भावनांचा मी आदर करतोय. घराची घोषणा केल्याशिवाय उठणार नाही. मला काय म्हणायचं आहे, ऐका काय बोलू नका. आज सातारा जिल्ह्यामध्ये 2 कारखाने तुम्ही आता ऐका, ह्याच्यावरती वरिष्ठ लेवलला एक होणार आहे. साहेब ऐका, तुम्ही 3000 रुपये जाहीर करा, आम्हाला काय हरकत पोहोचवलं जातील. ह्याच्यातून निर्णय एकदमच तुम्हाला आत्ताच झाला पाहिजे ते होऊ शकत नाही. तुम्हाला मी सांगतो, दर घेतल्याशिवाय इथं जात नाही. काय करायचे ते करा. ही भाषा कुठली आणि ऊस 20 दिवस तुम्ही कारखाना ऊस आमच्या 2-3 दिवसात नाही. आम्ही जादा देणार आहे असं जाहीर करा.
का ह्यो निर्णय आमच्या तुम्ही meeting गेल्या मध्ये वर्षी ऐका पत्रकार आहेत तुम्ही असं सांगा गेल्या वर्षी एवढं देणार आहे आमची काय असेल तेवढं तरी म्हणू शकता का नाही तुम्ही आता असं म्हणून करणार मी का? कॅमेऱ्याच्या पुढं निर्देशक अधिकारी आणा मी तुम्हाला 10 वेळा सगळ्यांनी मिळून आम्ही विनंती केली आहे. जो निर्णय घेणाऱ्याच्या माणसाला तुम्ही चाला पुढे कशाला त्यासाठी तुम्ही आम्ही काय कारण जर जाहीर केले वरून सांगितलं होतं तुमच्या कृषी अधिकाऱ्यांना किंवा पाऊस तोडा अधिकाऱ्यांना तुम्ही ही चर्चेनंतर पाऊस तोडताय दर जाहीर करा आमची तक्रार नाही. आणि आता कलेक्टरच्या मिटिंगचं काय सांगू ना तेव्हा कलेक्टर साहेबांनी सांगू द्या बाबा परवाची मिटिंग घेतो मोठा दिसतात चला प्रमाण दर देणार का तुम्ही आम्ही जातो बाकीचं बोलायचं नाही तुम्ही दर तिथं का तिथं बी खाताल दर ठेवत आहे तिथं बी खाताल दर ठेवत आहे त्याप्रमाणे दर द्या तिथं 35 राहू द्या तुम्ही तिकडे येता 36 आणि इथं दर सांगत नाही काय जेव्हा 3700 दिलाय दर तेव्हा इथे 3100 दिलाय 2 दिवस कारखाना बंद बाबा एक मिनिट कायदा असा आहे का नाही कारखाना चालू करण्यापूर्वी ऐका की 2 मिनिटं बल्लाळ साहेबांना सांगतो साखर कारखानदारी त्याच्यामध्ये बरीचशी माहिती होईल. कारखाना चालू करताना शेजारच्या 2 दैनिकांमध्ये तुमचा अपेक्षित असेल शेतकऱ्यांना मान्य असेल तो जाहीर करावा कारखाना चालू करावा साखर आयुक्तालयाची परवानगी असेल बरोबर आहे की नाही मग तुम्ही आता 20 दिवस तो नियम धाब्यावर बसून कारखाना चालू केला रोज 25,000 टन आता मला सांगा आम्ही तुमचा विश्वास कसा ठेवावा 25 दिवस तुम्ही कुठलाही दर जाहीर न करता कलेक्टर साहेब कायदा वाहन बंद करायचा कारखाना तोपर्यंत चालू होणार कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कलेक्टर साहेब डिस्टर्ब होऊ नये मला काय म्हणायचं आहे मी काय म्हणतोय 2 मिनिटं 2 मिनिटं कृष्णा आणि जेवण शुगर कलेक्टरचं ऐकत नाहीत का त्यांनी न सांगता जाहीर केला ना साहेब तुम्ही सुद्धा ऐकू नका ना मला पण वरती मांडायला लागणार विषय वरती कुठं वर 20 दिवस झाले साहेब आता आजी ऐका सगळ्यांना एक दिवस वर माझ्या साईडला दर जाहीर झाल्याशिवाय आमची विनंती आहे की गेट लावून घ्या आम्ही व्याज बसतो तुम्ही व्याज बसा आमच्याकडनं काय सुद्धा हिंसा होणार नाही याची गॅरंटी पॉवर काय म्हणते गेट जाहीर करा तुम्हाला नाही अडचण काय करा जाहीर बरं असं म्हणा की नाहीतर आमचं मतदान तिकडे वर्ग तुमचं जर खाली ऐकायचं असतं तर 4 किलोमीटर चालू नसतो आता इथं तुमचं काय ऐकलं जाणार नाही हायर अथॉरिटी या कारखान्याची जी कुणी असेल ना ती घेऊ द्या जसं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन तुम्ही उलट तयार राहिलं पाहिजे संघटना याची वाटच बघाय ना तुमचा कारखाना चालू 20 दिवस झाले पाळला का नियम तुम्ही दुसरी गोष्ट चालू करायच्या अगोदर तुम्ही कुठल्याही दैनिकामध्ये प्रसिद्ध करायचे की आमचा दर काय आहे जर तुम्हाला साहेब तुमचा पगारच माहीत असला तुम्ही काम कराल का कुठला माणूस काम करेल वाहतूकदार काम करेल आज ही माणसं जनावरं बिनावरं कुठं आज आम्ही आंदोलन का नव्हतं तर मराठवाड्यामध्ये ज्या आपत्ती आली त्या आपत्तीमुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष आमच्या सर्वांची मिटिंग होऊन की बाबा आज तिथली भावंड आपल्या अडचणीत आहेत त्यांना उगाच आज पोट भरायसाठी इकडे यावंच लागणार अंगावल्या कपड्यावर अंगावली कपडे सुद्धा लोकांची घालून आले ही माणसं पायथा घेऊन आली म्हणून यावेळेला आंदोलन त्या पद्धतीचं उग्र केलं नाही त्याचं मान्य आहे मग तुम्ही जर त्याचा गैरफायदा घेऊन त्या व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्याच्या नारळावर पाय देणार असला तर आम्ही कसं सहन करायचं आम्ही काय आमचं सोन्याचं दर वाढलं दारूचं दर वाढलं आमकं झालं म्हणून आम्ही दर मागायलोय का जे काय बेस धरून आम्ही आलोय सदतीचे आम्ही काय 1.5 लाख रुपये सोन्याचा भाव आहे आम्हाला 20,000 रुपये टनाला पाहिजेत तर आमचं सोनं खरेदी होईल असं म्हणलं नाही म्हणलं आम्ही आमचा काय जो सदतीचे तुम्ही बसा एक 550-100 रुपये इतरापेक्षा आज कोल्हापूरनं तुम्हाला गाईडलाईन दिली तो कालवा सगळा तुम्ही टीव्हीवर बघताय काय अडचण आहे तुम्हाला कुणी अडवलं होतं मग एवढं सगळं व्यवस्थित आणि तुम्ही त्याच्या आड काढण्यापेक्षा आज जे कारखाने आहेत गेल्या वेळेला आम्ही शांततेनं परवाची त्या इथं आंदोलन केलं त्यांनी लेखी पत्र दिलं आम्हाला 1 दिवस द्या दिला लिहून दिला
पत्र बी दिलं त्यांना लिखी, दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर केला. काय भांडण आहे का आमचं? आम्हाला तो दर नाही पटला, आम्हाला नाही पटला तर आम्ही जाऊन भांडण करू. कुठली अशी वस्तू आहे की तुम्हाला दर मी ठरवता मिळते, आम्हाला बाजारात आणून दाखवा, तेवढी दाखवा आम्हाला. 15-15 दिवस उधार माल देतोय आम्ही, 15-15 दिवस, आणि 18 महिने आम्ही घाम गाळला, भांडवल घातलं, कोणी 1 रुपया दिला नाही आम्हाला. आमच्या सोसायटीची कर्ज व्याजानं भरतोय आम्ही. त्याचा दर न ठरवताय तुम्ही. वाहतूकदाराचा दर ठरवला, तोडणीवाल्याचा, की पैसे आमच्या खिशातनं घेणार आहे तुम्ही. आम्हालाच म्हणतात तुम्हाला फुकट पाहिजे. मग ह्याच्यापेक्षा, आणि कायदे मंडळावर, त्या विश्वस्त मंडळातले कायदे मंडळावर प्रतिनिधी आहेत, त्यांनी जर कायद्याची वाटोळं करायचं म्हणलं तर मग कोण राखणार कायदा? शेती करावी लागते घरी जाऊन, घाम गाळत्यात, तेव्हा कुठंतरी घर चालतं. आमच्या दैनंदिन गरजा आहेत, दैनंदिन गरजा भागवण्यासाठीची आमची लढाई आहे. तुम्हाला थोडीशी उग्र वाटेल, त्यांच्या भावना कधी शब्द वाकडे वाटतील, पण आमच्या जगायसाठीची लढाई आहे. जगण्या मरण्याच्या लढाईमध्ये आम्हाला कुठलंही हत्यार उपसावं लागलं तरी आम्हाला उपसावं लागणार आहे. तेवढी वेळ येऊन मग तुम्ही ऐका नाही बघा, दिवस तुम्हाला आम्ही सांग, 1 दिवस म्हणताय का नाही साहेब? बघा, 1 दिवस म्हणताय तुम्ही, जिल्हाधिकारी साहेबांचं एक पत्र आणि तुमच्या प्रशासनाचं लेखी पत्र द्या. 1 दिवस आम्हाला मुदत द्या, आम्ही जातो मागे. 1 दिवस मुदत लिहून द्या, लेखी द्या फक्त तुम्ही. आता बरं का साहेब, आता याच्या पलीकडे आम्ही काय त्याच्या पलीकडे नाही म्हणून. तुम्ही 1 दिवस मागताय, दिला 1 दिवस, चला आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतो. तुम्ही लेखी पत्र तुमच्या आसपास एक मीटिंग आहे, कलेक्टर साहेबांचं पण पत्र दाखवतो. आता का की साहेब, आता आम्ही मागायो का? यांना कोणाला विचारा, एका बाजूला गेलो का या असा निर्णय घेऊया? तुम्हाला मी काय सांगितलं, तुमच्या जर्नेश्वर प्रशासनाचं आम्हाला 1 दिवसाचं पत्र द्या, त्या आम्ही 1 दिवस मॅनेजमेंट पत्र आहे का? खोटं नाही सांगत तुम्हाला. तसंच पत्र द्या की आम्हाला 1 दिवस द्या, मॅनेजमेंट बरोबर चर्चा करतो. परवा आम्हाला पत्र दिलं, आम्ही जागेवर स्थगित केलं. त्याने आम्हाला 2 दिवस मागितलं आणि काल लगेच दुसऱ्या दिवशी दर जाहीर केला. उलट त्यांचं आम्ही अभिनंदन केलं. तुम्ही कलेक्टर साहेबाची वाटच बघू नका की कधी बैठक असेल, सोमवारी मंगळवारी का नाही. तुम्ही 1 दिवस मागताय, 1 दिवस उद्या का की माझी सहकार मंत्र्यांच्या तिथं मी जाणार आहे. आम्ही काय तुमच्या कारखान्यात टार्गेट करतोय असं नाही. सुरुवात आम्ही तिकडून केली आहे. तुम्ही जोपर्यंत जाहीर करत नाही म्हणून याची वेळ आली. तुम्ही जाहीर केलं असतं का नाही? नाही जाऊ द्या बघा की साहेब, तुम्ही आता काय करा, तुम्ही जसं बोलला तसं वागा. बरं का साहेब, तुम्ही होऊन मीटिंग, बरं का तुम्ही होऊन मागितले का नाही? तुम्ही होऊन 1 दिवस मागितला का नाही? दिला. उद्या तुम्ही द्या आम्हाला लेखी पत्र द्या, आम्ही जातो. सोमवारी आम्ही जाहीर करू त्या कलेक्टर ऑफिसला. कलेक्टर ऑफिसची मीटिंग राहील, कलेक्टर ऑफिसमध्ये आमचा दर जाहीर होईल असा आमच्या वरिष्ठांचा पण निर्णय. आणि गतवर्षीपेक्षा जास्तीत जास्त दर द्यायची आम्ही व्यवस्था करू. तुमचा बॅनर वरिष्ठ तुमचे कोण? तुमच्या संघटनेचीच मागणी आहे म्हणून मीटिंग 100% तुमच्या पत्राच्या अनुषंगाने मीटिंग होणार आहे, तिथं दर जाहीर करू. आणि तुमचं लेखी द्या, ह्या आता तुम्ही बोलायला सोमवारी जाहीर करणार आहे. आम्ही जाणार नाही. आता एवढं रेकॉर्डिंग चाललंय. हो, रेकॉर्डिंग केलंय. लिखित पाहिजे, लिखित द्या. तुम्ही कोण लागून गेला? आम्ही जाहीर बालासाहेब, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत जर्नेश्वरचा दर जाहीर करू. त्या 5 ओळीचं पत्र द्यावं. विषय अडचण काय साहेब? मीटिंग आहे साहेब ऐका, साहेब म्हटले देता येणार. ऐका, आम्हाला वरिष्ठांची चर्चा करायची, दर काय जाहीर करायचा त्या हिशोबाने सोमवारी आम्ही तुम्हाला शब्द देतोय ना. आता तुम्ही अनेक गोष्टी सोमवारी आम्ही दर जाहीर करणार. अजून काय सांगू तुम्हाला, तुमच्याच मागणीवर न चाललंय. तुम्हाला आलंय ना जर्नलिस्ट पत्र आलंय का नाही? सोमवारी आम्हाला तिथं तडजोडीला बोलवले. काय ह्याच्यामध्ये 100% सोमवारी दर जाहीर होईल. तुम्ही तेवढं लिखी द्या ना. आम्ही अशी माघार घेऊ शकत नाही. आम्हाला ते पत्र राजू शेट्टी साहेबांच्या कार्यालयात
ऑन रेकॉर्ड नाही लेखी स्वरूपात देणार असेल तर हर एक गोष्टी हे करून आम्हाला गडबडच नाही साहेब, तुम्ही कशाला आम्हाला प्रेशर सोमवारी आम्ही 100% लिहून द्या 4 तुमचा अधिकार नाही, तुम्ही कशाला आलाय मग? आम्ही आमचा दर जाहीर करू. या 5 वहीचं पत्र यांनी लेखी द्यावं, आम्ही जातो, संपला विषय. आता आम्हाला कुणाच्या सहीचं द्यायचं आहे का तुमच्या सहीचं काय घेणं घेणं नाही. क्लार्कच्या सहीचं द्या. कारण पुण्यासारख्या मध्ये अचानक घटना घडल्यानंतर कलेक्टरचे प्रायोरिटीज बदलतात. सोमवारी नाही बैठक झाली, जबाबदार कोण नाही. 5 वहीचं पत्र द्या, संपला विषय. बल्ला साहेब घेतील आमच्या गामाचा कोणचा म्हणतोय देत नाही. बसा जरा खाली 5 मिनिटं. एकच गट्टी, एकच गट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. दोनशे 65 ऊस गेला. सोमवारपासून आम्ही आंदोलन करणार. तिथं ट्रॅक्टर पेटवता तुम्ही गुन्हे दाखल करायचे नाही. आहे का तयारी तुमची? सोमवारी आहे का तयारी? हे जर ऍश्वर देत असतील तर साहेब आम्ही तयार, आम्ही जातो. तुम्ही गुन्हे दाखल करायचे नाही. नाही आता आहे का मी मीडिएटर मानतो ना त्यांना. सगळं तुमचं ऐकणार नाही साहेब, काहीतरी आमच्या साहेब सांगतील की साहेब सांगतील तुमचं तुम्ही बघून घ्या. मग दोघं साहेब सांगतील ना तुमचं तुम्ही दोघं बघून घ्या. मी इथल्या कुठल्याही माणसाला त्रास देणार नाही. आम्ही जर्नलिस्टची वाहतूक रोखणार. पोलिसांनी कायदे ऐका, पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर मी जर्नलिस्टच्या प्रशासनाला गुन्हे दाखल करायला तर तुम्ही 2 दिवस हायवे जाम केला होता. कन्व्हिन्स करा. काय म्हणणं नाही तुम्ही राजू शेट्टींशी बोला तर तुम्हाला त्यांना बोलायचं नाही. तुम्ही साहेबांना कन्व्हिन्स करा तर ते करायचं नाही. तुम्हाला 2 वहीचं लेखी पत्र द्या, द्यायचं नाही. तुमच्या शब्दावर विश्वास करायला तयार नाही. आम्ही निर्णय घेतलाय ना सोमवारी आम्ही ऑन उद्या ते म्हणतील आमचे कामगार नाही. त्यानंतर तुम्हाला जी योग्य भूमिका 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं सोमवारपर्यंत 2 मिनिटं ऐका. 2 मिनिटं सोमवारी यापूर्वी अशा अनेक मीटिंग झाल्यात का? झाल्यात मीटिंग. कलेक्टर ऑफिसचं सोडून द्या. आम्ही सोमवारी आमचा जर्नलिस्ट होता पत्र देता येत नाही. पवार साहेब लय शब्द तुमचे वाया घालू नका. गावानीकडे चला तुम्हाला शेतकरी एकजुटीचा यायचं नाही. तुम्हाला रिस्पेक्ट दिला 2 वेळा खाली यायचं नाही. जावा. पुढच्या अधिकारी अरे या मगरूर प्रशासनाचं करायचं काय? शेतकरी एकजुटीचा जबाबदार नाही. कायदा आम्ही काय पत्पूर घेतला कायदा पाळायचा. हे तुम्ही कशाला तिकडे गेला? कशाला पाहिजे ते मग तुझं ऑफिस लवकर राहू द्या. आधी पैसे आम्हाला आणि वरून काय जास्त बाबा हे घेत नाही वकिलाची फौज आहे का? काय करायची करा. मारणार म्हणजे मारणार. तुम्ही जर जाहीर करत नाही. जयवंत शुगर आणि कृष्णानं त्याच्यावर काय आता कलेक्टर कारवाई करणार आहे का? मीटिंगच्या अगोदर दर जाहीर केला आणि असं कुठं काय देणं दिलंय कलेक्टरच्या मीटिंग मध्ये दर जाहीर करायचं. कलेक्टर म्हटलं 5,000 तर का 5,000 देणार आहे जेव्हा जो कारखाना उभा राहिला ते सुद्धा टिकाऊ झाला नाही.
हे सत्तेची मस्ती आहे आणि कायम सत्तेत आहे. सरकार बदललं तरी सत्ता बदलली नाही. अगोदर तुम्ही जाणून घ्या. आणि आज सामान्य पोलीस प्रशासनानं चांगली योग्य भूमिका घेऊन बाबा एक सोमवारपर्यंत फक्त हे प्रशासन तुम्ही सोमवारी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे. हे पत्र आता त्यांनी व्हॉट्सअपवर आपल्या माझ्या स्वतःच्या कलेक्टर प्रशासनानं टाकले आणि त्याच्यानंतर की प्रांत साहेब सुद्धा विनंती करतात आपल्याला फोनवर की बाबा आता फक्त आमचं म्हणणं सोमवारपर्यंत थांबूया आणि सोमवार नंतर आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली नियोजन करून या दंडेश्वरची मस्ती उतरवण्यासाठी कोरेगावमध्ये आंदोलन करावं. सोमवारच्या नंतर व्यवस्थित नियोजन योग्य दर दिला आपला कोणी दुश्मन नाही, दंडेश्वर बी नाही आणि आणखी कुणी नाही. योग्य दर दिला तर थांबूया. नसेल सोमवारी जिल्हाधिकारी साहेबांची 3 वाजता मिटिंग आहे. 3ची मिटिंग झाल्यानंतर योग्य दर जाहीर न झाला गावागावातनं बैठकी घेऊ, 10 दिवस वेळ घेऊ. पण ह्यांची मस्ती गुडघ्यावर उतरल्याशिवाय मग दंडेश्वर सोडायचं नाही. शेतकरी त्यासाठी म्हणून बघा त्यांचं जाऊ द्या, दंडेश्वर प्रशासन जाऊ द्या, पण माननीय पोलीस प्रशासन यांनी जी एक शिष्टाई योग्य पद्धतीने केली, माननीय प्रांत साहेब असू द्या त्यांनी एक योग्य पद्धतीने शिष्टाई केली. फोनवरनं बोलून आपल्याला आश्वासन दिलं. त्यांनी पत्र माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्या व्हॉट्सअपवर पाठवून दिलं बोलतो म्हणले आणि बोलतो सुद्धा म्हणले ते. तर आपण काय करूया, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीचं नियोजन काय होतं 3 वाजता ते बघू. 8-10 दिवस थांबू. मग सोलापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, सगळी फौज घेऊन एकदा दंडेश्वरची बी मस्ती काय यायची दाखवू. सोमवारपर्यंत आपण थांबायचा निर्णय घेऊया का? साहेब ऐका तसं कारखान्याच्या संपूर्ण अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. सांगू दे ना बाबा जाऊ द्या. नाही आता का त्यांना किंमत द्यायची नाही. त्यांना दंडेश्वर प्रशासनाला किंमत द्यायची नाही. त्यांनी फाट्यावर मारतात का नाही मारू द्या. फाटा काय असतो त्यांना दाखवू. आता आपल्याला प्रशासकीय काळजी आहे म्हणजे आवा ऐकून घ्या. आवा वाढवू नका ना विषय. थांबायचे जरा फाटे फोडू नका. आपण काय करू त्यांनी आपल्याला मार्ग दाखवून दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ह्याच्यातून आपल्याला पत्र आलं. आता लगेच व्हॉट्सअपवर त्यांनी टाकलं. माझा या की आपण कुठंतरी काही गोष्टी मानायला पाहिजे. प्रशासन जर सहकार्य करतो तर आपण थोडं 2 पावलं. वार कोणवार आहे, शनिवार रविवार सोमवार बरोबर. आज आपण इतके दिवस थांबलो. आपल्या बी ह्याच्यातनं तुम्ही म्हणताय तर तुम्ही करत असता जिल्हाधिकारी यांचा आहे की नाही दादा, जिल्हाधिकारी कार्यालय त्यांनी पत्र असतं आपल्याला पाठवलं. पत्र आहे बैठकीत सोमवारी सगळ्याला माहिती ऐका. सोमवारी अपेक्षित दर कलेक्टर ऑफिसला जाहीर झाला नाही तर आम्ही पुन्हा मोठा एल्गार पुकारणार आहे. प्रशासनानं आम्हाला मदत कोरेगावकरांना काय स्थानिक सांगतो. कोरेगावकरांना आमची एक विनंती आहे, गावोगावी आपण जागा करू. आम्ही बोलू, बाकीच्याचा विषय सोडून देऊ. यांची आहे ना गुरमी, त्यांची गुरमी गुडगं टेका लावूनच मग काढू. फक्त गावोगावी बैठका लावू, गावोगावी सगळी जनजागृती करू. सगळा माणूस रस्त्यावर 10 दिवस जाऊ द्या. 10 दिवसानं आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालीच कोरेगावमध्ये आंदोलन होईल. जर अपेक्षित दर नाही मिळाला सोमवारी तर मग आपण नियोजन करू. तसे आम्ही तुम्हाला आव्हान करू. त्या पद्धतीनं आपण सन्मान्य बल्लाळ साहेब असतील, पोलीस प्रशासन असेल, आपली भावंड आहे की त्यांच्या ह्याच्यावर ताण नाही येता प्रशासनानं एखाद्या प्रांत साहेबांनी न्यायदंडाधिकारी त्यांनी जर आपल्याला विनंती केली तर स्वाभिमानी कधीही असं आरोग्य वागणारी संघटना नाहीये. नियमाला कायद्याला धरून चालणारी संघटना आहे. माननीय प्रांत साहेब आणि यांनी योग्य शिष्टाई केल्या याचा आदर राखून आपण सोमवारपर्यंत हे आंदोलन स्थगित करू. बंद करू नाही, स्थगित करू. आणि मोठ्या ताकदीनं परत एकदा जर नाही योग्य दर प्रशासनाने यांनी जाहीर केला त्या पद्धतीने बघू. ऐका 3751ची त्यांना भूमिका पत्राद्वारे अधिकृत जाऊ दे त्याच्या ताब्यात. निवेदन मिळालेलं नाही. हो परत म्हणणारची पत्र निवेदन मिळालेलं नाही. 3751 रुपये त्याच्या ताब्यात जाऊ द्या. ती देतो घ्या मी निवेदन. काय होतं पोच घ्या. हो पोच आणली जर खरीच जर शेतकऱ्याची नाही तर मग 100% त्यांनी संवेदनशीलता दाखवल्याची. इथं बसू नका म्हणजे मातीत बसू नका, चला पुढची बसू. माणसं जास्त ते आरोग्य आहेत तुमची. त्यांना 100%. आता जसं सकाळी काय म्हणले ते आम्हाला तुमच्या दराचं निवेदन असतं तर आम्ही चर्चेला आलो असतो. कारखानाच बेकायदेशीर चालू आहे. ती काही दारूची भट्टी आहे का? आडबाजूला वड्यात गावलं म्हणून आम्ही आहे म्हणाय. कारखाना दडदडीत चालू आहे. सगळं बेकायदेशीर चालू आहे.
आहे बेकायदेशीर वाहनं अडवायला कोण आपल्याला अडचण करते बघू द्या, येऊ द्या ना. कोण पैलवान बिलवान आपण तालीम घेऊन येऊ. कामाचं दाम मागायचे का काय ही मागायचे साहेबांशी बोलून कन्फर्म करा. आणि हेच तुम्हीच बोला प्रांत साहेबांच्यावर. जर्डेश्वर आलोय आजीदादांच्या कारखान्यावर. कलेक्टरनं सोमवारी बैठक लावलेली आहे, तर तुमचा आदेश काय आहे तो सांगा. सोमवारी जर बैठक लावलेली असेल कलेक्टरने तर त्या बैठकीला जा, परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे जर मिळाला तर ते मान्य करा, नाहीतर मग आंदोलनही करावंच लागेल. आणि आज या पद्धतीनं तुम्ही गावागावातून सगळे गोळा केले, त्याच्यात अस्पट माणसं येऊन कारखान्यावर गोळा वगैरे किंवा आपलं जे काय आंदोलनाची स्ट्रॅटेजी ठरेल त्या पद्धतीनं करूया. मी स्वतः त्यावर येईल, कारण आता सांगली जिल्हा जवळपास पूर्ण संपलेला आहे, कोल्हापूर जिल्हा तर संपलेलाच आहे, राहिलेला आहे. कर्नाटकामध्ये दर निश्चित झालेला आहे, राहिला आहे फक्त सातारा जिल्हा. तेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये आता मी वेळ द्यायला तयार आहे, परंतु शेतकऱ्यांनी रस्त्यावर यायची मानसिकता दाखवावी. पैसे भरपूर मिळतील, सगळा दर चांगला मिळेल. सगळ्यांनी एकजुटीनं हातातलं काम सोडून रस्त्यावर यायची तयारी दाखवली, कुणालाही न घाबरता, तर 100% तुमच्या मनासारखा दर आपल्याला बांधून वसूल करता येईल. पण त्यासाठी एकजूट असणं गरजेचं आहे. ओके, सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे की तुम्ही नेतृत्व करावं. आम्ही सगळी तयारी करतो, तुम्ही वेळ काढणार का? 100% मी येईल. झालं व्यवस्थित रेकॉर्डिंग. आता लागा तयारी. ऐका, सोमवारच्या आता मी काय म्हणतोय, पुढे गेला प्रमोद आंदोलन राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो.